यानंतरचं गाणं आहे ना, त्याच्या गायिकेबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. म्हणजे गायक आणि गायिका हे दोन आहेत, त्याच्यामधली मी गायिकेचं बोलते. 25 जानेवारी 1958मध्ये जन्मलेल्या सुंदरशा तामिळ अय्यर कुटुंबातल्या ह्या सुमधुर गायिका कोण आहेत माहिती आहे? कविता कृष्णमूर्ती. शारदा हे त्यांचं मूळ नाव. अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला. त्यातमध्ये वयाच्या 4व्या वर्षी स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं. त्याच्यानंतर अनेक कॉलेजमधले त्या गाऊ लागल्या, बक्षिसं मिळवू लागल्या. त्याच्यानंतर हेमंतजींबरोबर त्यांनी स्टेज शो केले. मन्ना डे यांच्याबरोबर जिंगल्स गायली आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबरोबर त्यांनी डबिंग केलं. अर्थात गिरीश कर्नाडचा कन्नड चित्रपटामध्येही त्या गायल्या. डबिंग करत होत्या, पण त्यांना जो सक्सेस मिळाला ते गाणं होतं प्यार झुकता नहीं या चित्रपटामधलं तुमसे मिलकर ना जाने क्यों. तर अशा ह्या कविता कृष्णमूर्ती ज्या आज अनेक ठिकाणी जज असतात, त्यांचा आवाज म्हणजे खरंच सुंदरसा आवाज. कविता कृष्णमूर्ती म्हटलं की कधी ते पटकन आपल्या एक नायिका डोळ्यासमोर येते, ती म्हणजे श्रीदेवी. तर अशा कुमार शानू आणि कविता कृष्णमूर्ती यांचा हम दिल दे चुके सनम हा चित्रपट. येस. तर येत आहे अपर्णा आणि कृष्णा हे सुंदरसं गाणं घेऊन. आखो की म्हणणं ग गुस्ताखिया क्या बात है. गुस्ताखिया गुस्ताखिया एक तो तुम्हें देखती है जो बात कहना चाहे जुबान तुमसे ये वो कहती है. शर्म हया माफ तुम्हें देख के छुपती है कोई आंखें जो बात ना कह सके, झुकी आंखें रो कहती है. आँखों की गुस्ताखियाँ काजल का एक दिल तुम्हारे लबों पे लगा लो. और सूरज की नजरों से तुमको बचा लो. पलकों की चिलमन में आओ मैं तुमको छुपा लूं. ख्यालों की ये शौकिया हरदम तुम्हें सोचती है जब होश में होता है जहाँ मदहोशी करती है. शर्म हया
वाव, कसं झालं रुजुता? खूप छान, मस्त. अशीच सुंदर सुंदर गाणी आता पुढे येतच राहणार आहेत.